वा, काय व्हिडिओचे व्ह्यूज गेलेत. मागची व्हिडिओ टाकून 2 आठवडे झाले आणि मला अजून पण रिप्लाय धमक्या वगैरे पण आल्या नाहीत MC डिडोच्या. म्हणजे हा डॉन तर पुसता निघाला रे. म्हणजे ह्याच्यावर मी अजून एक रोस्ट व्हिडिओ बनवू शकतो. चलो बनाते. काय करू, व्हिडिओ बनवू की नको ह्याच्यावर परत एकदा काय करू, बनवू की नको, बनवू की नको, बनवतो. शॉर्ट वन, टेक वन, ऍक्शन. तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? मी तर मजेत आहे, कारण मागची व्हिडिओ लिहिताना थोडीशी भीती वाटत होती, पण ही व्हिडिओ लिहिताना अजिबात भीती वाटली नाही. कारण रिप्लाय धमकी वगैरे अजूनपर्यंत आले नाहीत ना मला डिडो दादाचे. तोपर्यंत काही टेन्शन नाही. हा पण जास्त भीती वाटत होती मला तुमच्या कमेंटची. काय असे कमेंट करताय? तुमच्या कमेंट ऐकूनच मला भीती वाटत होती. अशा नका कमेंट करू, चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट करा ना. बाहेर पण जाताना मला जरा विचार करून जावं लागत होतं की काय जाऊ की नको बाबा. तर मग चला, जोपर्यंत डिडो दादाचे काय रिप्लाय वगैरे काय येत नाही तोपर्यंत टाकूया व्हिडिओ. बघितलं का? नाही बघितलं का? हो बघितलं. मागच्या पॉडकास्ट मध्ये काळा झगामगा घालून आलेला आणि आता ह्या पॉडकास्ट मध्ये पांढरा झगामगा घालून आलाय आणि ऍडिशनल मध्ये तो वेल्डिंगचा गॉगल पण घातलाय. भीती वाटते पण काय करू मी? जरा हे सांग ना, जरा असं नॉर्मल झालं. तो वेल्डिंगचा गॉगल काढायला सांग, भीती कमी वाटेल जरा. नर्वस झालोय तो, असं गॉगल असं आहे माहिती का? आता माणसाने एकमेकाला घाबरलंच पाहिजे भाई. आता बोलला भीती वाटते आणि आता दात काढून हसतोय. भाई असं नको करू, हा नको करू, शपथ सांगतोय नको करू. नंतर तुला पण अशी व्हिडिओ काढावी लागेल. मत कर भाई असा. लोकांनी लय फायदा उचलला भाई. आपला डिस्क्रिप्शन आहे का? डिसमिस पुसपिस. आपला डिस्क्रिप्शन आहे का? डिसमिस करेगा, सस्पेंड करेगा तो करना. भाई सगळ्यांना पडलेला पहिला मेन प्रश्न आहे ना, ह्याचं एवढं पॉडकास्ट का मी म्हणतो आणि कशाबद्दल? 2 वर्ष जेलमध्ये होता म्हणून काय? म्हणजे कुणाचं पण पॉडकास्ट घेता? एवढे पॉडकास्ट घेऊन ठेवलेत ह्याचे. अरे चांगल्या माणसांचे घ्या ना, जसं की माझे घ्या ना. 2 वर्ष जेलमध्ये काढली म्हणून पॉडकास्ट घेता? यार तो जेलमध्ये शिक्षा भोगायला गेलेला, क्रांती घडवायला नाही. सारा इथल्या गुन्हेगार लोकांना पण माहिती नाही का की आपली चव काय? कारण डिडो आहे भाई मी. माहितीये तू डिडो आहे, पण मी काय बोलतो, तू असं का बोलतोय ना? म्हणजे एका बाजूला तुझ्या काय लखवा बिकवा मारलाय का, ह्या बाजूला लखवा मारलाय? चेहरे का लकवा, एक तरफ के चेहरे की मांसपेशियां जब काम नहीं करती है, चेहरे का टेढ़ापन होता है. आणि तिथे लोक असले लोक आहेत ना भाई, संगत वाईट नाही तिथली, मग लोक पण वाईट नाही तिथले भाई. मग ती वस्ती पण वाईट नाही. मग कोण वाईट आहे? वाईट फक्त आम्ही लोक आहेत. हा ते तर दिसतंय कोण वाईट आहे. कधी या भेटा ना सक्षम डोळ्यासमोर. अरे बापरे. काय होतं काय नाही सांगतो मग. पण आताची येणारी जी जनरेशन आहे ना भाई, तर त्यामुळे मी पण विचार केला की पुढचे लोक काय विचार करतील माझ्याबद्दल. काय विचारणारच नाहीत. भेटा ना सक्षम. नाही म्हणजे ते मुलं फोन मध्ये गुंतलेले असणार ना, असं बोलतोय मी. हा डिडो आहे ना भाई, मी काय पण करू शकतो. हा काय पण करू शकतो. मग ते तेवढं पावसाला बाबा आण कुठून तरी, खूप गरम होतंय, आण लवकर पावसाला. पॉडकास्टला 20 मिनिटं झाली, तो पॉडकास्टवाला विचारतो एक आणि दादा उत्तर देतो एक. हे नाव कुठून सुचलं तुला डिडो? ते लोक मला आठवण काढतात की भाई कुठे आहेस तू, काय वगैरे काय चालू आहे तुझं नाही का. तो पॉडकास्टवाला काय विचारतोय आणि हा काय उत्तर देतोय? म्हणजे काय, म्हणजे उत्तर द्यायचं नाहीये की तुला ऐकायला येत नाही? हा बरोबर, ऐकायला येत नसेल. मी तर म्हणतो ते कानावर केस असतील ना तुझे, ते पहिले केस बाजूला काढ. आपल्याकडे ना 2 प्रकारचे माणसं असतात. एक म्हणजे ते जास्त बोलत नाहीत, डायरेक्ट करून दाखवतात. आणि दुसरं म्हणजे नुसतं आपण हेपळतात. हेपळणं, नुसतं बोल बच्चन, करणं काही नाही. तर तुम्हाला माहिती आहे ना डिडो दादा कोणत्या प्रकारामध्ये येतो? ऐका ना कुठले तरी. नाही रे भाऊ, नाही का एवढा मी. मग लोक माझ्या हसून मजा घेतात नाही का. मी तसा नाहीये, कुणाला हसू देऊ शकत नाही मी माझ्यावरती. मला सण नाही होत भाई. अरे बापरे. कारण तेवढा दबदबा आहे भाई आपला. सॉरी ते हसू आवडलं नाही. आज पण आणि राहणार पण आज जिवंत तो. घात करणारे पण आपलेच असतात, वाचणारे पण आपलेच असतात, रडवणारे पण आपलेच असतात आणि शांत करणारे पण आपलेच असतात भाई. तर खुश राहायचं भाई नाही का, स्वतःवरती प्रेम करायचं, रिस्पेक्ट करायची भाई स्वतःवरती. 4 लोक काय विचार करतील, समाजाचा कुठं विचार करतो, अडकून राहतील आयुष्यभर भाई. खुश राहायचं भाई, खुश ठेवायचं फॅमिलीला, बाकी कोण नाही भाई कुणासाठी. वा वा, काय मोटिवेशन दिलंय हा भाई. मी तर म्हणतो ना, तू भाईगिरी वगैरे सोड, हे रॅप वगैरे सोडून टाक आणि मोटिवेशन चॅनल उघड. मोटिवेशनल चॅनल म्हणजे नाव पण असं असेल की MC डिडो फेकू मोटिवेशन.
आग लगा देगा, आग लगा देगा. नाहीतर लय पैसा असता आपल्याकडं, 2 महिन्यात बाहेर असतो भाई. मगाशी बोलला आपल्याकडे एकदम 2 BHK आहे, गाडी बिडी आहे आणि 2 BHK फ्लॅट आहे, गाडी आहे भाई आज आपल्याकडं भाई. सगळं आपल्याकडे, पैसा आहे, ज्वेलरी, अजून काय पाहिजे भाई आपल्याला. मी आता बोलतोय नाहीतर लय पैसा असता आपल्याकडं, 2 महिन्यात बाहेर असतो भाई. म्हणजे किती फेकायची पण एक लिमिट असते ना. पण दादा त्या लिमिटवर बसून त्या लिमिटचा जीव घेतोय, जीव. कारण जेल माझं मंदिर आहे भाई. आणि लॉकअप घर आहे, माहितीये बाबा. हे प्रत्येक पॉडकास्ट मध्ये बोलून बोलून तुला कंटाळा नाही येत? प्रत्येक पॉडकास्ट मध्ये तेच बोलतोय. आणि एवढं जर तू घराचं गुणगान गातोयस ना, तर मग घरातच राहायचं ना, कशाला आला बाहेर. भेटा ना सक्षम. डोंट माइंड. म्हणजे मी असं काय डायरेक्ट तुला बोलत नाही, पण मी जस्ट असं, मी घाबरतोय तुला. मी अजून पण घाबरतोय. जसं तूच बोलतोस ना की माणसाने घाबरलं पाहिजे. घाबरतोय मी तुला. प्रत्येक सांगतो ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, तर माणूस किती शहाणा होईल भाई. इथं काय नाही भेटणार भाई शिकायला. आज चला. चला 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 चला. अरे काय चला बाबा, जेल आहे ते, शाळा नाहीये. काय पण बोलतोय. ह्या पॉडकास्ट मध्ये बोलतोय की शिकायचं असेल तर जेलमध्ये चला, आणि दुसऱ्या पॉडकास्ट मध्ये बोलतोय मग कशाला आपल्या शिक्षा का देतात ते? हे तर लायकी दाखवतात आपल्याला चुकीचं करताय ना तुम्ही, मग चुकीच्या ठिकाणी राहा. मग अजून माणूस बिघडतो तिकडं. ह्यांना काय वाटतं सुधारतो. अरे बापरे. त्यातले आता सांगितलं ते एखादं ऐकव, त्यातले एखादं कडवं. एवढं बोलतोय तर डिटो दादा ऐकव ना काहीतरी त्याला. म्हणजे तू कधीपासून बिचारा बोलतोय, तर थोडं ऐकव, बघू दे तू किती चांगला रॅपर आहेस ते. फक्त माझ्या सुटायची खबर माझ्या ऑफिसला कळली, ह्यांच्या पायाखालची जमीन हादरली. ह्यांची राजकारणात चर्चा असून ह्यांची सत्ता पडली. माझी राज्यात दहशत मुख्यमंत्रीला कळली. माझ्या ताकदीचा परिचय मी देणार हल्ली. मी अख्खी रणभूमीत जाळल जर का गेला रावणाच्या आरी. माझं रॉयल जगणं मला आवडत ना फाचाडी. सोडी येड्याची चादर आणि लाचारी. दुसरं गाणं. काय दुसरं गाणं भाई म्हणून करतो. अरे भाई आला रस्ता सोड. गँग माझी तयार आणि वेपन लोड. हिथं भाडव्यांचा बाजार ना, छक्क्यांचा रोल. माझा दबदबा सीनवर ना, काढायची खोड. आमचा अंदाज खैऱ्या का चापटीत बाहेरा. तर माझं म्हणणं, माझ्या वाकड्यात जाऊ नका, नाही तर मारताल बस. अरे बापरे. हा खिजवू नका भाऊ. नाही, मी खिजवत नाही. मी फक्त लोकांना एंटरटेन करतोय. बाकी आपल्याला तसलं येत नाही खिजवत वगैरे. समजतंय का? हा. तू लिहून ठेवलेत ते. हा म्हणून तर पहिलं गाणं टाकतो 2026चं एवढा रिटर्न. का पिक्चर पण म्हणू शकतो भाई याच्यावर थोड्या दिवसानंतर. अजूनपर्यंत ठीक होतं डिडो दादा, पण हे पिक्चर वगैरे जरा जास्तच नाही झालं? खूप झालं आता. जरा हे गँगस्टरगिरी, आबाळ हे पडलं. आता जरा काहीतरी रोमॅन्टिक झालं पाहिजे की नाही दादा? रोमॅन्टिक. अगं सुंदरी, काय दिसतेस का माल. काय तुझी लचक आणि काय तुझी चाल. रूप तुझं बघून मजनू झाला बे हाल. तू गावरानी मिरची तिखट लाल लाल. हे प्रेम 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 काय नसते दादा. हे प्रेम 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 काय असते बाबा. हे प्रेम 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 काय नसते दादा. हे प्रेम 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 काय असते बाबा. अरे दादा, प्रेम असतं की नसतं? फक्त मला खिजवू बिजवू नका, मी आताच सांगतो नाही का. तू मानो या ना मानो, पण दादा सगळे तुला खिजवून झालेत. आपल्या मराठी भाषेत इतक्या छान छान ओव्या आहेत, पण तुम्हाला ओव्या नाही, तुम्हाला शिव्याच द्यायच्यात का? की आमची सुरुवातच अशी होती की भाड्या नासक्या उठकी लोकर सकाळ झाली, जायचं का ना बाथरूमला, तुझा बाप मारल छोटा अशा विषय बोलतात. हा घरातली माझी आईच एवढी डेंजर शिवाय द्यायची ना मला. ही जर व्हिडिओ पालक वर्ग बघत असतील तर बाबा तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. बघितलं ना काय बोलतोय? तुमच्या मुलांना नीट समजवा. त्यांना शिव्या मारण्याच्या ऐवजी नीट कोपऱ्यात बसवा आणि नीट समजवा. नाहीतर मग हे असं होणार. माहितीये ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. अर्थ नसेल कळलं तर जाऊन गुगल करा. मला शिव्या देतात ना बहिणीवरून, ज्या वेळेस मला अजून एक खून करू वाटतो. तू म्हणतो ना की तुला कसं वाटतंय, मग बहिणीवरनं शिवी दिली ना मग खून करू वाटतं. मग आईला दिल्यासारखं होती ना शिवी. म्हणजे दादा हे बरं आहे, म्हणजे हे चांगलं आहे. म्हणजे तुला आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या तुला चालत नाही, आणि तू तुझ्या रॅप मध्ये आई बहिणीवरून शिव्या देतोय ते चालतं. मग बहिणीवरनं शिवी दिली ना मग खून करू वाटतं. मग आईला दिल्यासारखं होती ना शिवी. पण एखाद्या रॅप मधनं साधारण एखादा व्यक्ती किती कमवू शकतो, किती पैसे? कुठे हे रॅप बोले जास्त कमवतात? जास्तीत जास्त 15-20 नाही म्हणत तर 80-90 हजार रुपये करू शकतो. काय बोला तुम्ही? 80-90 हजार. 90,000 हजार आणि लाख रुपये मला युट्यूब कडनं पडलं पर मंथ. 80-90 हजार एका व्हिडिओतून. 80-90. अरे बापरे. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. लाईकचं एम ठेवूया आपण 80,000 म्हणतोय 1,000 लाईक करून टाका. आणि तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी चाललोय. टाटा बाय.
डुपचिक मी चाललोय आता रॅप लिहायला 80-90 हजार मला मिळणार. डुपचिक डुपचिक डुपचिक